पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेमध्ये जुंपलीये. सातारा, संभाजीनगर, रायगडचा संदर्भ देत आमदार संजय गायकवाड संतापले. आमचा पक्ष छोटा आहे म्हणून संपवायचा आहे का? आमदार गायकवाड. एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावर बुलढाणा जिल्ह्यात महायुतीमधील भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतं आहे. चिखलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करू नये असं सांगितलं गेलं आहे. मात्र यावरून आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापल्याचं दिसलं. चिखलीमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेऊ नये, मात्र तुम्ही सातारा, संभाजीनगर, रायगड या ठिकाणी काय केलं? असा थेट सवाल आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा आणि आमदार श्वेता महाले यांना केला आहे. आमचा पक्ष छोटा असल्यामुळे आम्हाला संपवायचं का? असंही सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसापासून चिखली मतदारसंघातील भाजपासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याने भाजपाच्या आमदार श्वेता महाले आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळतं आहे. मी तर खासदार साहेबांना सांगेन की भाऊ तुम्ही आम्ही कल्पना बी करणार नाही, इतके मोठे लोक या आपल्या पक्षामध्ये पुढच्या काळात प्रवेश करणार आहेत. इतके मोठे लोक, मोठा गौप्यस्फोट होईल. आणि ह्या माध्यमातून मी पुन्हा स्पष्ट करेन की आम्ही कोणाच्या विरोधात नाही. मला सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नका. मग आमच्या बुलढाण्यात तुम्ही कसे घेता? माझ्या बुलढाण्यात तुम्ही आमच्या लोकांचे प्रवेश घेता, चिखलीत म्हणता आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नको. तुम्ही साताऱ्यामध्ये काय केलं? संभाजीनगरला आमची बहुमत असताना तुम्ही आमचे लोक घेतले नाही. रायगडला तुम्ही काय केलं? म्हणजे मी स्वतः सभागृहामध्ये सुद्धा ह्या गोष्टी चर्चा पाहिल्या. एकनाथ शिंदे साहेबांसोबत मी पाहिल्या. साहेब बोलले की आमचा छोटा पक्ष म्हणून की आम्हाला काय संपवायचं आहे का? जेव्हा शिवसेना भाजपाची युती होईल तेव्हा प्रामाणिकपणे हा कार्यकर्ता भगवा टाकून भाजपचंच काम करेल, युतीचंच काम करेल. शिवसैनिकांच्या रक्तात बेमानी कधीच नाही. उलट हा पक्ष जो काही मजबूत होतो याचा फायदा जर महायुती झाली तर तुम्हालाच होणार आहे. आम्हाला तर काहीकडे निवडणूक लढायची नाही ना, आम्हाला खासदारकी लढायची. आम्हाला फक्त शिवसैनिकाला जो कोणी त्रास देऊन राहिला तो त्रास देण्याकरता या ठिकाणी या भागात आपण एंट्री दिली आणि आपण सगळ्या जिल्ह्यात जाणार. मी शिवसैनिक आमदार आहे, मला कोणी कुठे जायला रोखू शकत नाही माझ्या आपल्या कार्यकर्त्यांचं काम करण्यासाठी, आणि कोणी रोखू पण नाही. आणि म्हणून आता मी चिखलीमध्ये घुसल्यानंतर माझ्या मदतीला खासदार साहेब पण या ठिकाणी आले.